नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए स्ट्रेच्ड सोनोमीटर वायर इज इन युनिजन. परत आला बघा शब्द युनिजन विथ ए ट्युनिंग फोर्क. याचा अर्थ असा आहे, सोनोमीटर वायरची व्हायब्रेट होण्याची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम आहे. व्हेन इट्स लेंथ इज इन्क्रीज्ड बाय 4%. जर त्याची लेंथ 4% न वाढवली, नंबर ऑफ बीट्स हर्ड पर सेकंद इज 6. त्यावेळेला मात्र नंबर ऑफ बीट्स ऐकायला मिळतात. याचा अर्थ दोघांच्या फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या होतात आणि ते नंबर ऑफ बीट्स सांगितलेले आहेत 6. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ द फोर्क. तर फोर्कची फ्रिक्वेन्सी काढा. गिवन डाटा n1 इक्वल टू, पहिली जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ सोनोमीटर वायर. आणि हीच फ्रिक्वेन्सी कुणाची आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. कारण ते दोघं पण युनिजन मध्ये आहेत म्हणून सांगितले, त्यामुळे दोघांची फ्रिक्वेन्सी सेम कन्सिडर करायची. त्यावेळेची वायरची लेंथ जी आहे ती L1 कन्सिडर करतोय. त्यानंतर ती व्हायब्रेटिंग लेंथ जी आहे ती 4% वाढवले म्हणून सांगितले. म्हणजे L2 इक्वल टू L1 प्लस 4/100 टाइम्स L1. म्हणजे सोडवून किती होणार बघा, 100 अधिक 4 म्हणजे हे होणार 104 L1 डिवायडेड बाय 100. म्हणजेच L2 इक्वल टू 1.04 टाइम्स L1 हे असेल. नंबर ऑफ बिट्स त्यांनी दिलेले आहेत. नंबर ऑफ बिट्स इक्वल टू 6 पर सेकंड. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्क. हे जे ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सांगितली आहे ती विचारलेली आहे. तिथे मी क्वेश्चन मार्क लिहिलेला आहे. त्याला सोडवूया. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. बेसिक फॉर्म्युला असा आहे, बाकीच्या कोणत्याही गोष्टी, टेन्शन, मास पर युनिट लेंथ काही चेंज केलेलं नाही. याचा अर्थ एन आणि एल दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग लेंथ इन्क्रीज केले म्हणून सांगितले, म्हणजेच L2 इज ग्रेटर दॅन L1 सांगितलंय. त्यामुळं फ्रिक्वेन्सी अशी असणार आहे, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल. त्यामुळे जर L2 ग्रेटर असेल तर N2 लेस असणार. म्हणजेच तुम्ही हे असं पण लिहू शकता, N1 इज ग्रेटर दॅन N2. मग नंबर ऑफ बीट्स जर लिहायचे असतील, देअरफॉर नंबर ऑफ बीट्स इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि ती व्हॅल्यू त्यांनी 6 सांगितलेली आहे. आपल्याला N1 फाइंड आउट करायचं आहे, हे लक्षात ठेवा. मग याच्यावरून N2 इक्वल टू किती? N2 ला इकडे पाठवा, हे 6 इकडे घ्या, N1 मायनस 6 येणार. त्यानंतर हे दोघं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, त्यामुळे तुम्ही यांना काय लिहू शकताय, N इंटू L. this product will remain constant. Therefore N1 L1 equal to N2 L2. याच्यामध्ये आता बघा, N1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे N1 ला तसंच ठेवा, L1 ला पण तसंच ठेवा. N2 च्या ठिकाणी लिहा N1 मायनस 6 आणि L2 च्या ठिकाणी लिहा 1.04 टाइम्स L1. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण आतापर्यंत जे काय तयार केले त्याच्यातनं काढून घेतलेल्या आहेत.
आपल्याला N1 फाइंड आउट करायचं आहे हे लक्षात ठेवा. हे L1 ला L1 कॅन्सल होईल. या 1.04 न आत मल्टिप्लाय करून घ्या. N1 इक्वल टू 1.04 टाइम्स N1 मायनस हे किती होणार बघा, 6 आणि 4 6 चोक 24 आणि 6 एके 6 6.24 एवढा प्रोडक्ट त्यांचा येतोय. हे 6.24 इकडे घ्या. त्यानंतर हे N1 इकडे आणून वजा करा. म्हणजेच हे किती होणार बघा, 6.24 दिस इज इक्वल टू 0.04 टाइम्स N1. याच्यावरून N1 इक्वल टू 6.24 डिव्हायडेड बाय 0.04 म्हणजेच हे किती होणार, 624 भागिले 4. आता फक्त इथं डिव्हाइड करून घ्या तेवढं. देअरफॉर N1 इक्वल टू 4 एके 4 4 पंचे 20 4 सख्ख 24 हे त्याचं आन्सर येईल. ही ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी. देअरफॉर फ्रिक्वेन्सी ऑफ tuning fork is equal to 156 hertz. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. टू साऊंड नोट्स हॅव वेवलेंग्थ. पहिल्याची वेवलेंग्थ एवढी आहे 83 डिवायडेड बाय 170 मीटर, तसंच ठेवायचं त्याला. अँड सेकंड वेवलेंग्थ 83 अपॉन 172 मीटर इन एअर. दोन वेवलेंग्थ दिलेले आहेत. These notes when sounded together produce 8 beats per second. ह्या दोन वेव्हज एका वेळी साऊंडिंग केलं यांचं तर 8 बीट्स ऐकायला मिळतात. कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर अँड द फ्रिक्वेन्सीज ऑफ द टू नोट्स. व्हेलॉसिटी पण फाइंड आउट करायची आहे आणि त्या ज्या दोन साऊंड नोट्स आहेत त्यांच्या फ्रिक्वेन्सी सुद्धा विचारलेल्या आहेत. गिव्हन डाटा इम्पॉर्टंट टाईप आहे हा, करून ठेवा व्यवस्थित. काय दिलेलं आहे बघा, पहिल्याची वेवलेंग्थ सांगितली 83 अपॉन 170 मीटर. दुसरी वेवलेंग्थ आहे 83 अपॉन 172 मीटर. मग यांच्या फ्रिक्वेन्सीज काढायच्या आहेत. N1 इक्वल टू क्वेश्चन मार्क, N2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. नंबर ऑफ बीट्स त्यांनी दिलेले आहेत. नंबर ऑफ बीट्स पर सेकंड इज इक्वल टू 8. त्यानंतर कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. व्हेलॉसिटी पण फाइंड आउट करायची आहे आणि N1 N2 हे सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता इथं आपल्याला पहिला बेसिक फॉर्म्युला माहित पाहिजे की V इक्वल टू N लॅमडा. मग याच्यावरून N इक्वल टू V अपॉन लॅमडा येणार. याचा अर्थ N आणि लॅमडा दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. हे पहिलं महत्वाचं. आता लॅमडा 1 आणि लॅमडा 2 हे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितले त्यांचे न्यूमरेटर्स सेम आहेत, मात्र डिनॉमिनेटर्स वेगवेगळे आहेत आणि हितला डिनॉमिनेटर जास्त आहे. याचा अर्थ लॅमडा 2 कमी असणार आहे, लॅमडा 1 जास्त असणार आहे. तर हे एवढं बेसिक आलं पाहिजे. याचा अर्थ हिथं कंडिशन अशी आहे लॅमडा 1 इज ग्रेटर दॅन लॅमडा 2. लॅमडा 1 ची व्हॅल्यू जास्त आहे. याचा अर्थ N1 मस्ट बी लेस दॅन N2, किंवा हेच तुम्ही असं पण लिहू शकता N2 इज ग्रेटर दॅन N1. मग तुम्हाला नंबर ऑफ बिट्स त्यांनी दिलेले आहेत, ते मग कसे घ्यावे लागतील. देअरफॉर N2 मायनस N1 इक्वल टू 8 घ्यायचं. आणि N च्या ठिकाणी हे आता आपण जो फॉर्म्युला फाइंड आउट केला इथं V अपॉन लॅमडा ते इथं वापरायचं.
मग N2 साठी काय येणार? N2 साठी येणार V अपॉन लॅम्बडा टू मायनस N1 साठी येणार V अपॉन लॅम्बडा वन. दिस इज इक्वल टू 8. याच्यातून V कॉमन घ्या. मग 1 अपॉन लॅम्बडा टू मायनस 1 अपॉन लॅम्बडा वन. दिस इज इक्वल टू 8. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. लॅम्बडा वन आणि लॅम्बडा टू दिलेला आहे बघा. लॅम्बडा वन आहे 83/170. मी तो प्रॉब्लेमच घेतो इकडं खाली सर, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू वापरायला इझी जाईल एकदम. आता बघा व्हॅल्यूज वापरू याच्यामध्ये. देअर फोर व्ही इक्वल टू सॉरी व्ही इंटू ब्रॅकेट 1 अपॉन लॅम्बडा टू. हे लॅम्बडा टू आहे 83/172. त्याचा रेसिप्रोकल पाहिजे म्हणजेच 172 डिवायडेड बाय 83 मायनस 1 अपॉन लॅम्बडा वन. हे लॅम्बडा वन आहे 170 डिवायडेड बाय 83. दिस इज इक्वल टू 8. हे असेल. यांचा बेस सॉरी यांचा छेद समान आहे त्यामुळे डायरेक्ट इथं वजाबाकी होईल अंशांची. व्ही इंटू 2 अपॉन 83. आता हे फक्त सोडवा, काय याच्यामध्ये विशेष काय राहिलेलं नाहीये जास्त आता. देअर फोर व्ही इक्वल टू 8 इंटू 83 डिवायडेड बाय 2. मग 2 ने इथं भाग घालवा, 4 ने याला मल्टिप्लाय करा. 4 त्रिक 12, 2 हातचे आले, 4 8 32 आणि 1 33. 332 मीटर पर सेकंद हे त्याचं फायनल आन्सर येणार. आता त्यांनी अजून काय विचारले त्यांनी याच्यामध्ये सेपरेट माझ्यामध्ये बहुतेक फ्रिक्वेन्सीज पण विचारलेल्या आहेत. हो, फ्रिक्वेन्सीज ऑफ टू नोट्स म्हटलेले ते पण काढूया, काय अडचण आहे त्याच्यात. आता आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे? व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. प्रॉब्लेमला घेऊनच जाऊया बरोबर. व्ही इक्वल टू एन लॅम्बडा आहे. मग याच्यावरून एन इक्वल टू काय येणार? व्ही अपॉन लॅम्बडा येणार. मग एन वन इक्वल टू व्ही डिवायडेड बाय लॅम्बडा वन येणार. व्ही ची व्हॅल्यू आता आपण काढलेली आहे 332 डिवायडेड बाय लॅम्बडा वन. हे लॅम्बडा वन घेतोय मी 83 किंवा ठीक आहे आता लिहिलेलं आहे तर असू दे त्या पद्धतीनेच घेऊया आपण. हे असेल म्हणजेच हे 170 जाणार वरती डिवायडेड बाय 83. 83 ला 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर 332 आले बघा इथं. मग 332 भागिले 83 असं जर केलं आपण तर त्याचं 4 येणार. इथं 4चा भाग लागेल डायरेक्ट. म्हणजेच एन वन इक्वल टू 4 गुणिले 170. मग 17 चोक 68 येते. हे येणार 680 हर्ट्ज येणार. आणि एन टू मायनस एन वन काहीतरी 8 आहे बघा. हे बघा ते लिहूया खाली. एक व्हॅल्यू तर मिळाली आपल्याला. एन टू मायनस एन वन इज इक्वल टू 8. देअरफॉर एन टू इक्वल टू एन वन प्लस 8. म्हणजेच एन टू इक्वल टू 680 प्लस 8. दिस इज इक्वल टू 688 हर्ट्ज. अशा या दोन फ्रिक्वेन्सीज तुम्हाला मिळते आणि स्पीड पण आपण काढलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द वेवलेंग्थ ऑफ टू नोट्स इन एअर आर. ही पहिली वेवलेंग्थ, ही दुसरी वेवलेंग्थ मगाच्या सारखंच आहे. आता इथं पुढची इन्फॉर्मेशन बघा. इच ऑफ दीज नोट्स प्रोड्युसेस 8 बीट्स पर सेकंड विथ ट्युनिंग फोर्क ऑफ फिक्स्ड फ्रिक्वेन्सी.
आता काय सांगितलंय बघा, ही पहिली वेव्हलेंथ आणि हा ट्युनिंग फोर्क यांच्यात 8 बिट्स आहेत. ही दुसरी वेव्हलेंथ आणि ट्युनिंग फोर्क यांच्यात 8 बिट्स आहेत. फरक लक्षात घ्या. मगाशी काय होतं, या दोघांच्यातले नंबर ऑफ बिट्स डायरेक्ट सांगितलेले. आता या दोन फ्रिक्वेन्सीज मध्ये अजून एक फ्रिक्वेन्सी येणार, ती तिसरी फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी, त्याला आपण कॅपिटल एन नोटेशन वापरूया. फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, तर व्हेलॉसिटी फाइंड आउट करा आणि फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क ती पण फाइंड आउट करायची. गिवन डाटा, पहिली वेव्हलेंथ λ1 इक्वल टू 70/153 मीटर, λ2 इक्वल टू 70/157 मीटर. मग या दोन फ्रिक्वेन्सीज N1 त्या पण आपण फाइंड आउट करूया, N2. त्यानंतर त्यांनी एक ट्युनिंग फोर्क तिसरी फ्रिक्वेन्सी सांगितली, त्याला मी नोटेशन वापरते कॅपिटल एन. फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क इक्वल टू क्वेश्चन मार्क, हे आपण फाइंड आउट करायचं आहे. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ती पण विचारली आहे. शिवाय नंबर ऑफ बीट्स काहीतरी सांगितलेले आहेत बघा. नंबर ऑफ बीट्स इक्वल टू नंबर ऑफ बीट्स पर सेकंड इज इक्वल टू 8. कुणाबरोबर सांगितले बघा, विथ ट्युनिंग फोर्क, म्हणजे N1 आणि कॅपिटल एन यांच्यात 8 बिट्स आणि N2 आणि कॅपिटल एन यांच्यात 8 बिट्स आहेत. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. आता बघा, λ1 आणि λ2, त्याच्या आधी हे किरकोळ बघा, V इक्वल टू एन लॅमडा, देअरफॉर एन इक्वल टू V अपॉन लॅमडा, म्हणजेच एन आणि लॅमडा कसलं प्रोपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता λ1 आणि λ2 जर बघितलं तर λ2 चा डिनॉमिनेटर छेद जास्त आहे, याचा अर्थ λ2 कमी असणार आणि λ1 जास्त असणार. λ1 इज ग्रेटर दॅन λ2, आणि ज्या अर्थी हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्या अर्थी N1 मस्ट बी लेस दॅन N2. म्हणजेच तुम्ही असं पण लिहू शकता, N2 इज ग्रेटर दॅन N1. आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की N1 आणि N2 दोन्ही पण या ट्युनिंग फोर्क बरोबर 8 बिट्स पर सेकंड प्रोड्यूस करतात. त्याचं एक वाक्य लिहूया. गिव्हन दॅट ट्युनिंग फोर्क, त्याची फ्रिक्वेन्सी आहे कॅपिटल एन, प्रोड्युसेस 8 बिट्स पर सेकंड with both N1 and N2. या दोघांच्या बरोबर सुद्धा 8 बिट्स प्रोड्यूस करतात. म्हणजे इथं 100% ही कंडिशन अशीच असली पाहिजे. हे कॅपिटल एन या दोघांच्या मध्येच पाहिजे. त्याच वेळेला N2 आणि N मध्ये 8 बिट्स प्रोड्यूस होतील, N आणि N1 मध्ये पण 8 बिट्स प्रोड्यूस होतील. समजून घ्या, हे फार महत्वाचं आहे याच्यातलं. आणि मग आता तुम्ही असं लिहू शकताय, देअरफॉर N2 मायनस कॅपिटल एन दिस इज इक्वल टू 8 आणि कॅपिटल एन मायनस N1 दिस इज ऑल्सो इक्वल टू 8. दुसऱ्या कुठल्या कंडिशन मध्ये हे शक्यच होत नाही. मग आता आहे असं यांना ऍड करूया.
ऍडिंग ह्यांना आहे असं ऍड केलं की n2 मायनस n1 इज इक्वल टू 16 येते. मग n म्हणजेच व्ही अपॉन लॅमडा आहे. देअरफॉर व्ही अपॉन लॅमडा 2 मायनस व्ही अपॉन लॅमडा 1 दिस इज इक्वल टू 16. याच्यातून व्ही कॉमन घेतोय. 1 अपॉन लॅमडा 2 मायनस 1 अपॉन लॅमडा 1 दिस इज इक्वल टू 16. आता व्हॅल्यूज काय काय दिलेल्या आहेत त्या बघूया आपण. तो प्रॉब्लेमच घेऊया इथं सरळ इकडं. therefore व्ही इंटू ब्रॅकेट ही पहिली वेवलेंग्थ लॅमडा 1 त्याचा रेसिप्रोकल आणि ही दुसरी वेवलेंग्थ. मग इथं येणार 157 डिव्हायडेड बाय 70 याचा रेसिप्रोकल पाहिजे मला. आणि इथं येणार 153 डिव्हायडेड बाय 70 दिस इज इक्वल टू 16. हे किती होणार बघा. 157 वजा 153 ते होणार 4. हे असं येईल. therefore v इक्वल टू 16 इंटू 70 डिव्हायडेड बाय 4. हे किती होणार बघा. 4 चौक 16 त्यानंतर 4 4 सत्ते 28 280 मीटर पर सेकंद ही मिळाली तुम्हाला व्हेलॉसिटी. आता n1 किंवा n2 दोन्ही पण काढून घेऊया, काय अडचण नाही. नाव v इक्वल टू n1 लॅमडा 1 मग त्याच्यावरून n1 इक्वल टू व्ही अपॉन लॅमडा 1 म्हणजेच तुम्ही व्ही इंटू 1 अपॉन लॅमडा 1 असं पण घेऊ शकता. व्हॅल्यूज घेऊया. परत एकदा हे खाली घेतो इकडं, कारण परत पूर्ण सगळं वरती जाण्यापेक्षा हे बरं आपलं प्रॉब्लेम घेतलेलं लिहून तिथंच. लॅमडा 1 पहिली वेवलेंग्थ तुम्हाला घ्यायची आहे. देअरफॉर n1 इक्वल टू व्ही ची व्हॅल्यू आहे 280. लॅमडा 1 एवढा आहे 70/153 म्हणजे हे किती होणार 153/70. त्याचा रेसिप्रोकल केला हे कॅन्सल होईल. 7 चोक 28 होणार. 4 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. हे किती होणार बघा. 4 त्रिक 12 2 हात चालाय 15 चोक 60 आणि 1 61 612 हर्ट्ज येणार. बघा कशा पद्धतीने आहे ते. त्याच्यानंतर वरती आपण n1 आणि n2 मधलं एक रिलेशन लिहून ठेवले, त्याच्यावरून डायरेक्ट आपण n2 काढू शकतो. हे बघा इथे n2 मायनस n1 इक्वल टू 16 ते घेऊया. आता बऱ्याच टर्म्स होत आहे त्याच्यात, पण ठीक आहे सगळे प्रकार तर माहिती असू दे. n2 मायनस n1 इक्वल टू 16 आहे. therefore n2 इक्वल टू 16 प्लस n1 n1 612 मग हे किती होणार बघा. 612 आणि 6 18 18 आणि 10 28 628 हर्ट्ज. हे झालं n1. हे झालं n2. अजून एक रिलेशन आहे बघा. आता कॅपिटल एन मधलं कुठलंही घ्या त्याच्यातलं चालतं. दोन इक्वेशन्स आहेत माझे. हे बघा हे घेतोय. कॅपिटल एन मायनस n1 इक्वल टू 8. कॅपिटल एन मायनस n1 इज इक्वल टू 8. n1 तयार आहेत. मग हे n1 पलीकडे पाठवतो. म्हणजेच कॅपिटल एन इक्वल टू
8 plus 612. Therefore, capital N equal to 620 hertz. बघा इथं तुम्हाला N1 मिळालंय, इथं N2 मिळालंय, इथं ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी मिळालेली आहे, शिवाय स्पीड जे आहे ते इथं फाइंड आउट केलेलं आहे. सगळं एकत्र शेवटी लिहून ठेवलं तरी चालेल. या पद्धतीने हे सॉल्व्ह करा. इम्पॉर्टंट टाईप आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए सेट ऑफ 8 ट्युनिंग फोर्क्स, एकूण 8 ट्युनिंग फोर्क्स आहेत, अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर फ्रिक्वेन्सीज, फ्रिक्वेन्सीज वाढत जातील अशा पद्धतीनं त्यांना आपण अरेंज केलेलं आहे. इन द सिरीज each fork gives 4 beats per second with the adjacent one. नंबर ऑफ बीट्स, प्रत्येक शेजारी शेजारी असलेल्या दोन ट्युनिंग फोर्क मधले नंबर ऑफ बीट्स सांगितलेले आहेत 4 बीट्स. अँड फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट फोर्क इज ट्वाइस दॅट ऑफ द फर्स्ट. मग जो शेवटचा ट्युनिंग फोर्क आहे त्याची फ्रिक्वेन्सी पहिल्याच्या दुप्पट आहे, हे लक्षात ठेवा. ह्या ट्वाइस साठी अजून एक शब्द आहे, त्याला म्हणतात ऑक्टेव्ह. हे माहित असू दे, लक्षात ठेवा. ऑक्टेव्ह म्हणजे 8 टाइम्स नव्हे, फिजिक्स मधलं ऑक्टेव्ह म्हणजे डबल. विचारले काय त्यांनी, कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सीज ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट फोर्क्स. आता हे सगळं एकत्र करूया आपण, काय काय त्यांनी दिलेलं आहे सगळं. गिव्हन डाटा 8 ट्युनिंग फोर्कचा सेट आहे. सेट ऑफ 8 ट्युनिंग फोर्क्स कसे ऑर्डर केलेले आहेत, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी. महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मेन्शन करत चला. नंबर ऑफ बीट्स सांगितलेले आहेत त्यांनी, नंबर ऑफ बीट्स पर सेकंड इज इक्वल टू 4. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट फोर्क म्हणजे 8वा फोर्क, त्याची फ्रिक्वेन्सी ही पहिल्या फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट आहे, 2 टाइम्स N1. आणि त्याने विचारलंय N1 किती असेल आणि N8 म्हणजे लास्ट तो किती असेल. आता बघूया याच्यामध्ये काय काय करावं लागतंय आपल्याला. पुढचं सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता इथं आपण पहिल्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी कन्सिडर करूया N1. लेट N1 इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फोर्क. मग याच पद्धतीनं पुढचे ट्युनिंग फोर्क आपल्याला फ्रिक्वेन्सीज कन्सिडर करायचे. मग N2 इक्वल टू किती येणार, कितीनं वाढवायचं आहे, 4 वाढवायचं आहे. N2 इक्वल टू N1 प्लस 4 येणार. मग N3 इक्वल टू 4 अधिक 4 होणार, ते होणार 8. N4 च्या वेळेला अजून 4 वाढवावं लागेल, 12. मग या पद्धतीनं आपल्याला पुढे, आता इथं ठीक आहे 8 ट्युनिंग फोर्क दिलेले आहे, तुम्ही थोड्या वेळात मांडू पण शकताय, पण याचं काहीतरी जनरलायझेशन आपल्याला करावं लागेल जे तुम्हाला पुढं वापरता येईल. मग ते जनरलायझेशन कसं करायचंय बघा, इथं हेच लिहिणार आहे मी, फक्त मी त्याला असं लिहितोय 2 मायनस 1 इंटू 4. इथं असं लिहितोय N1 प्लस 3 मायनस 1 इंटू 4. बरोबर येते का नाही फक्त चेक करा. N1 प्लस 4 मायनस 1 इंटू 4. आता इथं बघा, इथं 2 आहे त्यावेळेला इथं 2 आहे, इथं 3 आहे त्यावेळेला इथं 3 आहे, इथं 4 आहे त्यावेळेला इथं 4 आहे, बाकी सगळं सेम आहे. मग या पद्धतीनं जर मी कंटिन्यू केलं तर N8 च्या वेळेला काय येणार, N1 प्लस 8 मायनस 1
4 येणार. म्हणजेच n8 इक्वल टू n1 प्लस 8 वजा 1 ते होणार 7. 7 गुणिले 4 ते येणार 28. या पद्धतीने येईल. आणि या दोघांच्यातलं अजून एक रिलेशन त्यांनी पण दिलेलं आहे, ते हे आहे अल्सो n8 इक्वल टू 2 टाइम्स n1. ही व्हॅल्यू इथं वापरा. 2n1 इक्वल टू n1 प्लस 28. हे n1 इकडं आणून वजा करा. 2n1 मायनस n1 इक्वल टू हे असेल. ही झाली पहिल्याची फ्रिक्वेन्सी. आता n8 हे काय आहे, n1 चं डबल आहे. therefore n8 इक्वल टू 28 दुने हे होणार 56. ही दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी, ही पहिल्याची फ्रिक्वेन्सी, ही दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी. या पद्धतीने त्याचे आन्सर्स येते. याच्यामध्ये बघा पुढचा प्रॉब्लेम सांगितलाय 32 ट्युनिंग फोर्क सांगा. आता 32 सांगितले. मग असे 8 होते त्यावेळेस सोपं, आता 32 ला कसंच लिहित बसणार सगळं तसं. त्यामुळे ते जनरलायझेशन शिकून घ्या व्यवस्थित. अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डर. इथं डिसेंडिंग ऑर्डर सांगितलं, मग अशी असेंडिंग ऑर्डर होती. त्यानंतर इफ एनी टू कन्झिक्युटिव्ह ट्युनिंग फोर्क्स आर साऊंडेड टुगेदर नंबर ऑफ बीट्स हर्ड इज 8 पर सेकंड सांगितले. फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फोर्क इज ऑक्टेव ऑफ द लास्ट फोर्क. इथं आला बघा शब्द ऑक्टेव म्हणजे डबल. परत एकदा रिपीट करा, ते सांगा ते स्वतःला परत एकदा. कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट लास्ट अँड 21st फोर्क. बघा 3 फ्रिक्वेन्सीज विचारले, 3 ट्युनिंग फोर्कच्या. लिहून घेऊ सगळं त्याच पद्धतीने आहे, काही विशेष नाहीये जास्त. फक्त बेसिक नीट करा, काही अडचण येत नाही कुठं. गिवन डाटा. नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क्स इज इक्वल टू 32. कसे अरेंज केलेले आहेत, डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे फ्रिक्वेन्सी डिक्रीज होत जाणार आहे. त्यानंतर नंबर ऑफ बीट्स सांगितलेले आहेत त्यांनी. नंबर ऑफ बीट्स पर सेकंड इक्वल टू 8 सांगितलेलं आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फोर्क इज ऑक्टेव. ऑक्टेव म्हणजे डबल ऑफ लास्ट ट्युनिंग फोर्क. लास्ट आहे 32वा. इथं पुढं कंसामध्ये लिहून ठेवा पाहिजे असेल तर. ऑक्टेव मीन्स डबल. ते पण लिहून लिहून पण दिलेलं आहे. विचारले काय काय बघा, n1 विचारले, n32 विचारले आणि n21 सुद्धा विचारलेलं आहे. नेक्स्ट सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. इथं परत एकदा सुरुवात करूया. लेट n1 इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फोर्क. मग n2 इक्वल टू किती येणार. आता डिसेंडिंग ऑर्डर आहे आणि नंबर ऑफ बीट सांगितलेत 8, त्यामुळं 8 न कमी करत जायची फ्रिक्वेन्सी. n3 इक्वल टू हे किती होईल, n1 मायनस 16 होणार. n4 इक्वल टू अजून 8 याच्यातून कमी करा, म्हणजे हे असं येणार. हेच जनरलायझेशन असं लिहा, n1 मायनस 2 मायनस 1 इंटू 8, n1 मायनस 3 मायनस 1 इंटू 8. इथं लिहा n1 मायनस 4 मायनस 1 इंटू 8. मग इथं जर तुम्ही परत एकदा बघितलं तर इथं 2 आहे, इथं 2 आहे.
इथं 3 इथं 4 एवढा एकच पॅरामीटर ह्याच्यातलं चेंज होत जातो. आपल्याला त्यांनी 21 एक विचारले बघा. मग ते एक जाता जाता लिहा. N21 इक्वल टू किती येणार मग? N1 मायनस इथं 4च्या ठिकाणी 21 येणार. 21 मायनस 1 ते होणार 20 इंटू 8 म्हणजेच किती येणार? N1 मायनस 160 येणार. ह्या पद्धतीनं N32 त्यावेळेला काय घ्यावं लागेल तुम्हाला? N1 मायनस 32 मायनस 1 ते होणार 31 इंटू 8 म्हणजेच हे किती येते? N1 मायनस 8 एके 8 आणि 8 त्रिक 24 हे असेल. आता याच्यामध्ये परत आपल्याला हे रिलेशन वापरावं लागेल. हे सगळं आपण तयार करून घेतलेलं आहे. लागणाऱ्या सगळ्या टर्म सुद्धा आपण इथं तयार करून घेतलेल्या आहेत. नाव N1 इक्वल टू 2 टाइम्स N32. Therefore N1 इक्वल टू N32 इथं आहे बघा. म्हणजेच हे 2 टाइम्स N1 मायनस 248 असं घ्यावं लागेल. Therefore N1 इक्वल टू 2 आत मल्टिप्लाय करा. 2N1 मायनस याला मल्टिप्लाय केलं काय काय ते बघा. 2 8 16 झाले 1 8 आणि 1 9 आणि 2 2 4 496 हे असेल. मग याच्यावरून N1 हे N1 ला इकडे घ्या. हे 496 ला इकडे पाठवा. Therefore N1 इक्वल टू 496 हर्ट्ज ही फ्रिक्वेन्सी. आता याच्यावरून आपल्याला N32 आणि N21 हे दोन्ही पण काढायचे. पहिल्यांदा N21 काढूया. नाव N21 इक्वल टू N1 मायनस 160. मग N1 किती आहे? 496 वजा 160 म्हणजे हे किती होते? इथे येणार 6. 9 वजा 6 ते होणार 3. 4 वजा 1 ते येणार 3. 336 हर्ट्ज हे पण झालं तयार. आता पाहिजे मला N32. काही तर तयारच आहे. N32 इज इक्वल टू N1 मायनस 248. N1 आहे 496 वजा 248. 248 ची दुप्पटच आहे 496. त्यामुळे इथं फायनल शिल्लक राहील 248 हेच शिल्लक राहणार आहे. हे त्याचं आन्सर. मग हे झालं N1. हे झालं 21व्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि ही झाली 32व्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी. या पद्धतीनं सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हे सेट ऑफ 12 ट्युनिंग फोर्क्स. आता 12 फोर्क सांगितले. अरेंज्ड इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सीज. फ्रिक्वेन्सीज वाढत जात आहेत. Each fork produces y beats per second with the previous one. Number of beats सांगितलेले आहेत y. The last is an octave of the first. परत एकदा ऑक्टेव्ह आले म्हणजे डबल. शेवटच्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी पहिल्या ट्युनिंग फोर्कच्या डबल आहे. The fifth fork has a frequency of. एक इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे की फिफ्थ ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी 90 हर्ट्ज आहे. तर वाय फाइंड आउट करा अँड फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड लास्ट ट्युनिंग फोर्क्स हे पण फाइंड आउट करा. म्हटलं V1 डाटा काय साधारण त्या पद्धतीनंच आहे. काय विशेष काय नाही आहे जास्त. जरा वेगळी इन्फॉर्मेशन दिली फक्त. बघा सेट ऑफ 12 ट्युनिंग फोर्क सांगितले. हे सांगितलेलं आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज सांगितलं.
मध्येच थांबते बघा हे असंच. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज हे सांगितलेलं आहे. त्यानंतर नंबर ऑफ बीट्स पर सेकंद ते पण त्यांनी दिले. इथं त्यांनी व्हॅल्यू दिलेली नाही आहे, इथं त्यांनी सांगितलंय वाय सांगितलं. ठीक आहे, आपण त्या पद्धतीने सोडवू, काय अडचण आहे. लास्ट ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी म्हणजे 12वा ट्युनिंग फोर्क, त्याची फ्रिक्वेन्सी ऑक्टेव्ह आहे पहिल्या ट्युनिंग फोर्कची, म्हणजे 2 टाइम्स N1. इथं परत एकदा लिहून देत आहे, ऑक्टेव्ह म्हणजेच डबल. त्यानंतर फिफ्थ फोर्कची फ्रिक्वेन्सी सांगितलेली आहे N5, ते दिलेलं आहे 90 हर्ट्ज. त्यानंतर विचारले त्यांनी वाय किती आहे सांगा. वाय नंबर ऑफ बिट्स आपण फाइंड आउट करायचे आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट आणि लास्ट, जनरली नंबर ऑफ बिट्स ते देतात, पण ह्यावेळी त्यांनी सांगितले ते पण फाइंड आउट करा. ठीक आहे, बघून काय काय होतंय. आपण आपल्या प्रोसिजरनुसार जायचं, काय फार काय त्याच्यामध्ये बदल करत बसायचं ना. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये N1 इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फोर्क घेतोय मी. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी सांगितले, म्हणजे N2 इक्वल टू येणार N1 प्लस वाय येणार. N3 इक्वल टू अजून एका वाय न वाढेल ते N1 प्लस 2y येणार. N4 इक्वल टू N1 प्लस अजून एक वाय वाढवावं लागेल. मग याचं जनरलायझेशन N2 इक्वल टू N1 प्लस, इथं लिहितोय 2 मायनस 1 इंटू वाय. N3 इक्वल टू N1 प्लस 3 मायनस 1 इंटू वाय. आणि N4 इक्वल टू N1 प्लस 4 मायनस 1 इंटू वाय. तसंच N5 इक्वल टू, तर 5 वापरावं लागेल, म्हणजेच येणार N1 प्लस 4y. ही व्हॅल्यू त्यांनी दिली आहे बघा, हे 90 हर्ट्ज. आणि या पद्धतीने आपल्याला शेवटचा एक ट्युनिंग फोर्क मांडावा लागेल. N12 इक्वल टू N1 प्लस, इथे येणार 12 मायनस 1 येणार 11y. या पद्धतीने. आता हे सगळे आपण व्हॅल्यूज तरी फाइंड आउट केलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये ही एक कंडिशन वापरूया, म्हणजे तिथं तुम्हाला एखादी व्हॅल्यू तिथं मिळेल. ऑल्सो N12 इक्वल टू, ते किती सांगितलंय, 2 टाइम्स N1 सांगितलंय. मग N12 ची ही व्हॅल्यू आहे, देअर फोर N1 प्लस 11y, हे N12 ची व्हॅल्यू इज इक्वल टू ट्वाइस N1. हे N1 पलीकडे घेऊन वजा करा, म्हणजेच हे किती येणार, 11y इक्वल टू N1 येणार. ही व्हॅल्यू इथं घेऊन येऊया. आता आपण याला काहीतरी इक्वेशन नंबर टाकूया, त्याला 1 नंबर देऊया. युजिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. युजिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 काय होणार बघा बरं तिथं. मग N1 च्या ठिकाणी लिहायचं हे 11y. पहिल्यांदा इक्वेशन घेऊन घेतोय, N1 प्लस 4y इज इक्वल टू 90. मग N1 म्हणजेच 11y येणार, 11y प्लस 4y इज इक्वल टू 90. 11 आणि 4 हे होणार 15. 15 5 75, 15 सख्ख 90. त्यामुळे y इक्वल टू येणार 6. ही झाली एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. y तरी मिळाला आपल्याला. इथं बघा काय काय फाइंड आउट करायचं होतं, y मिळालेलं आहे. आता काय करायचं आहे, N1 आणि N12 हे पण काढायचं आहे. इथं आहे बघा N1,
हे बघा इथे इक्वेशन आहे. नाव n1 इक्वल टू 11y म्हणजे हे किती होईल 11 इंटू 6 दॅट इज इक्वल टू 66 हर्ट्ज. त्यानंतर अजून एक इक्वेशन आहे इथं n12 इक्वल टू 2 टाइम्स n1 n12 इक्वल टू 2 टाइम्स n1 म्हणजे हे किती होणार 2 इंटू 66 म्हणजे हे बेस अख्ख 12 2 हात झाले बेस अख्ख 12 आणि 1 13 132 हर्ट्ज. म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला आता मिळालेल्या आहेत. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल.